स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. लवकरच येत आहे म्हणजे 15 ऑक्टोबरला येत आहे नवरात्र. आणि नवरात्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं, काही जण नवीन बसवत असतात, काही जुने असतात, मात्र त्यांना सांगणारं मार्गदर्शक कोणी नसतं, घरात मोठं कोणी नसतं, तर कधी कधी पद्धती आठवत नाहीत. काय करावे, काय करू नये, उपवास करताना काय नियम पाळावेत, या सगळ्या विषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. यानंतर तुम्हाला काहीही बघण्याची किंवा वाचण्याची गरज पडणार नाही. इतकी रितसर आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. 15 ऑक्टोबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे. घटस्थापना ही दुपारी 11:30च्या आत करणं अत्यंत शुभ मानलं जातं. दुपारी 12 नंतर वगैरे शक्यतो जर तुम्हाला काही काम नसेल तर उगाचच उशीर लावू नये, तर सकाळी 11च्या आतच घटस्थापनेचा विधी करावा. घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवी मातेची सेवा आहे, हे विसरू नये. त्यामुळे काही नियम, काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपलं वर्तणूक झालं पाहिजे. पूजा, उपवास, होम, हवन या सगळ्यांनी परिपूर्ण असे हे 9 दिवस कसे येतात आणि कसे जातात हे देखील आपल्याला समजत नाही. नवरात्रीमध्ये अनेक म्हणजे अगदी टिपऱ्या खेळणे, नाच करणे, फुगड्या करणे, अनेक गोष्टींसोबत आपल्याला देवधर्म पूजेविषयी सुद्धा तेवढीच जिज्ञासा आणि तेवढीच आपुलकी असली पाहिजे. देवधर्माविषयीची आवड प्रत्येक घरात, प्रत्येक आईने आपल्या मुलांमध्ये रुजवावी. म्हणूनच माझा प्रयत्न असतो की आपल्या परंपरा, आपले सण, आपले चालीरीती या टिकून राहाव्यात आणि पिढ्यानुपिढ्या त्या पुढे जाव्यात. कारण आपण जसं आपल्या आई वडिलांकडून घेऊन आलेलो आहे, तसंच आपलं बघून आपली मुलं, आपल्या सुना पुढे हे सगळं चालवणार आहेत. मातीच्या घटाची स्थापना म्हणजे मातीचा घट या दिवशी वापरला जातो, त्याची स्थापना तुम्हाला पहिल्या दिवशी करायची आहे. कुणी द्रोणात, कुणी पत्रावळीत, कुणी ताटात, तर प्रत्येकाची पद्धत आहे. त्यामध्ये माती शेतातली काळीभोर माती आणून घालतात. माती ही शेतातली स्वच्छ असावी, कारण माती आहे ती धुवून तर घेता येत नाही, मात्र उन्हात वाळवलेली कोरडी चांगली माती असावी याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. त्यात घाण आहे, किडे आहेत, अशी माती घेऊ नये. माती सगळ्यात आधी तुम्हाला घटस्थापनेसाठी लागणार आहे. त्यामध्ये कुणाकडे सातू पेरतात, कुणाकडे 7 प्रकारचं धान्य पेरतात, कुणाकडे 9 प्रकारचं धान्य पेरतात. तशा त्या पद्धतीने तुम्हाला या दिवशी त्यामध्ये धान्य पेरायचं आहे. कशी पूजा करायची, कशी घटस्थापना करायची ह्याचा तर व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येणार आहे. ज्यांच्याकडे टाक आहे, ज्यांच्याकडे कुलदेवीचं केलं जातं, त्या प्रत्येकाने घटस्थापना करायची आहे. म्हणजे आपल्या ही कुलदेवीची नवरात्री ही सगळ्यात मोठी सेवा आहे. घटाशेजारी नेहमी मंगल कलश ठेवावा. ज्यांच्या घरी मंगल कलश नाही त्यांनी या दिवशीपासून मंगल कलश स्थापन करावा. मंगल कलश स्थापन करण्यासाठी मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तांब्याचा कलश अत्यंत आवश्यक आहे. तांब्याच्या कलशामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, त्याचप्रमाणे दुर्वा, फुलं हे सर्व घालायचं आहे. त्या तांब्यावर चांगलं स्वस्तिक मधोमध काढून कडेला 5 खालून वरती अशा कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत. विड्याची किंवा आंब्याची सुंदर अशी ताजीतवानी पानं तुम्हाला त्या कलशावर लावून त्यावर एक पाण्याचा चांगला शेंडीवर करून तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. हा झाला आपला मंगल कलश तयार, जो घटस्थापनेच्या शेजारी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर आपल्याला ठेवायचं आहे. ह्याचं पाणी किंवा ह्याचं पानं काहीही बदलण्याची 9 दिवस गरज नाही. अगदी तसाच्या तसा तो ठेवा. अगदी तुम्हाला वाटलं की विड्याची पानं खूप वाळली आहेत तर आंब्याची पानं घाला. शक्यतो आंब्याची पानं घाला, कारण ती 9 दिवस ताजीतवानी राहतात. घटाशेजारी ठेवलेला मंगल कलश हा तुम्हाला दसऱ्यापर्यंत हलवायचा नाहीये. त्यामुळं शक्यतो आंब्याचीच पानं घाला, जेणेकरून तुम्हाला तो हलवावा लागणार नाही. या दिवशी आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगते की सगळ्या देवी, अन्नपूर्णा माता, दुर्गा माता किंवा आमच्याकडे आता अनघालक्ष्मी आहे, ज्या देवी आहेत, देव नाही देवी, त्या सगळ्यांना स्नान घालून याच दिवशी विड्याच्या पानांवर बसवायचे असते. आणि यानंतर त्या देवींची पूजा 9 दिवस करायची नसते. पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी
आपली कुलदेवी असेल, आपली अन्नपूर्णा माता असेल, चांदीची लक्ष्मी आपली म्हणजे कुठलीही लक्ष्मी माता असेल, त्या सगळ्यांना विधिवत स्नान म्हणजे पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी असे स्नान घालून कुंकू हळद लावून त्यांची षोडोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून प्रत्येकीला विड्याच्या पानावर बसवायचं आहे. विड्याचं पान सरळ ठेवायचं, देठ मागं करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला देवी बसवायची आहे आणि ती 9 दिवस हलवायची नाही. बाकी स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा कृष्ण, बाळकृष्ण यांची रोजच्या रोज तुम्ही पूजा करू शकता. काही घरांमध्ये असाही नियम आहे की 9 दिवस पूजा करायची नाही, मात्र खरं तर असं करण्याची गरज नाही. देवींची पूजा करू नका, देवतांची पूजा तुम्ही या 9 दिवसात करू शकता. त्याचप्रमाणे एकाच घरात 2 घट, जावाजावांचे 2 घट, सासूचा 1 घट, सुनेचा 1 घट असं तुम्हाला करायचं नाहीये. जर सासूकडे असेल तर सुनेनं बसवू नका. सासूनं जर ती परंपरा सुनबाईंकडे चालवायला दिली असेल तर सासूबाईंनी बसवू नका. 2 भावांकडे वेगवेगळे गट असंही करू नका. तुम्हाला आवड असेल, इच्छा असेल तर फक्त तुम्ही कुलदेवीचा जो फोटो किंवा टाक आहे तो तुम्ही विड्याच्या पानावर बसून 9 दिवस उपवास करू शकता आणि अखंड दिवा मात्र प्रत्येक जण लावू शकतो. तुमच्याकडे घट असो किंवा नसो, अखंड दिवा तुम्ही लावू शकता. उपवास तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला जर हौस असेल तर तुम्ही उपवास करू शकता. बाकी तुम्ही घट डबल बसवण्याच्या गोष्टीमध्ये पडू नका. जोपर्यंत तुमचा उपवास आहे किंवा उपवास नसो, नवरात्रीमध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करणे, ज्यांच्या ज्यांच्या घरी घट आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ते देवी मातेच्या विरोधात आहे म्हणून. त्याचप्रमाणे पुरुषांनी शक्यतो, आता या गोष्टी मी तुम्हाला 100% पाळा सांगत नाही, कारण माणसांना कामावर जायचं असतं, लोकांना ऑफिशियल असतात, त्यामुळे दाढी केस नखे तर कापू शकता. नखांमुळे हायजीनचा प्रश्न येतो, पण केस दाढी शक्यतो तर करू नका. दसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता, तोपर्यंत तुम्हाला जेवढं टाळता येईल. महिलांनी तर पूर्ण टाळा, कारण महिलांचं काही आवश्यक नसतं की हे केलंच पाहिजे, मात्र पुरुषांनी टाळायचं आहे. घटाला पहिल्या दिवशी तुम्ही माळ घालू शकता. पहिल्या दिवशी शक्यतो विड्याच्या पानांची माळ असते, आमच्याकडे मोहरीच्या फुलांची माळ असते. म्हणजे ज्या त्या पद्धती आहेत, ज्या त्या परंपरा आहेत. 100 व्हिडिओ आले म्हणून 100 व्हिडिओंच्या 100 पद्धती आपल्याला घ्यायच्या आहेत का? तर नाही. अगदी माझी सुद्धा नाही. तुमच्या सासूबाई काय सांगत आहेत, तुमच्याकडे कोणत्या फुलांची माळ आहे, पानांची आहे का, मोहरीच्या फुलांची आहे का, कारळ्याची, आमच्याकडे कारळ्याची, सॉरी मोहरीच्या नाही, कारळ्याच्या फुलांची माळ असते. तर कारळ्यांच्या फुलांची माळ तुमच्याकडे आहे का? हे सगळं तुम्ही तुमच्या पूर्वीच्या आजी आजोबा, काकू, चुलते चुलती यांना विचारा. नवीन असाल तरी विचारा. विचारल्यानं कमीपणा येतो का? तर नाही येत. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करा. जी आपण हार घालतो तो 9 दिवस काढायचा नसतो. 9 दिवसाच्या 9 माळा तिथं राहिल्या पाहिजेत. रोज काढली, नवीन घातली असं मात्र करायचं नाहीये. दररोज माळ घालावी. जास्त पाणी त्या घटामध्ये घालत बसू नका, कारण तो घट मातीचा असतो, तो झिरपतो, ऑटोमॅटिकच पाणी येतं. फक्त जो पुढची जी माती आहे त्याला एक स्प्रे तयार करा. हातानं पाणी शिंपडण्यापेक्षा एक स्प्रे करा आणि त्या स्प्रेनं संपूर्ण त्या मातीवर रोज पाणी शिंपडा. जेवढे धान्य जेवढे जास्त उगवेल तेवढी स्वस्ताही येते म्हणतात, तेवढी शेती चांगली बहरती म्हणतात आणि तेवढंच सुख समृद्धी आपल्या घरात येतं म्हणतात. म्हणून ते धान्य जे पेरलेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याला कीड लागून द्यायची नाही, बुरा लागून द्यायचा नाही, त्याची पानं पिवळी पडून द्यायची नाहीत. हे सर्व आपल्या हातात असते. त्याचप्रमाणे उपवास तुम्ही जर करत असाल तर पहिल्या दिवशीपासून दसऱ्या दिवशी उपवास सोडावा. हा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे. या उपवासामध्ये काय खावे तर कुणी फळ, दूध, पाणी घेऊन उपवास करतं, कुणी नुसतं दूध, पाणी, चहा, कॉफी घेऊन उपवास करतं, कुणी नुसते फळं खातं, कुणी खिचडी वगैरे सगळं काही खातं. तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या. खिचडी खाऊ शकता, पदार्थ बटाटे, रताळे असंही खाऊ शकता. या उपवासाला अशी अट नाही की मीठ खाऊ नये, कारण 9 दिवसांचा प्रश्न आहे. मात्र मी तुम्हाला एक विनंती करेन, ज्यांना झेपेल त्यांनी उपवास करा. मी जवळजवळ 9 वर्ष नवरात्रीचे उपवास धरले. त्यानंतर प्रत्येक वेळेस मला शेवटच्या दिवशी ॲसिडिटीच्या खूप जास्त त्रासाने ॲडमिट करावं लागलं. तेव्हापासून मी फक्त अष्टमीचा उपवास धरते. असं म्हटलं जातं की अष्टमीचा उपवास धरल्याने संपूर्ण 9 दिवसाचे पुण्य आपल्याला मिळते, म्हणून अष्टमीचा उपवास तेवढा नक्की धरा. फक्त अष्टमी किंवा पहिला उठता बसता पहिल्या दिवशी आणि 9व्या दिवशी असा सुद्धा उपवास तुम्ही धरू शकता, किंवा पहिल्या, चौथ्या, 5व्या, 8व्या आणि 9व्या असे सुद्धा उपवास तुम्ही धरू शकता. झेपेल त्यांनीच करा. गरोदर महिला असतील, आजारी महिला असतील, अशक्त लेडीज, पुरुष असतील, तर तुम्ही फिडिंग मदर असतील तर तुम्ही हा उपवास करू नका. नुसती भक्ती करा, हात जोडा मनोभावे, बास आहे.
मासिक धर्म जर तुम्हाला आला, या 9 दिवसात मासिक धर्म आला तर ताई काय करायचं? मासिक धर्म आला तर घरातील पुरुषाकडून अंघोळ झाल्या ही सेवा करून घ्यायची, ती सेवा चुकवायची नाही. सुतक आले, सेवा बंद करायची, भले 2 दिवसांनी येऊ दे, 3 दिवसांनी येऊ दे, जेव्हा तुमचं सुतक संपेल तेव्हा हा घट विसर्जन करायचा. सोयर असेल तर सोयरामध्ये सुद्धा 12 दिवस तुम्ही हे करू शकत नाही. अचानक 3ऱ्या दिवशी वगैरे बाळंतपण झालं, तो घट तसाच ठेवायचा, लांबून माफी मागायची आणि तुम्ही नंतर हा घट विसर्जन करायचा. उपवासामध्ये तुम्हाला दुपारी झोपणे, ज्यांचा उपवास आहे त्यांनी दुपारी झोपणे टाळायचे आहे. शक्यतो गादीवर झोपणे टाळायचे आहे, चटई देवघरामध्ये घालून झोपायचं आहे. मात्र हे ज्याच्या त्याच्या शारीरिक परिस्थितीवर अवलंबून आहे. हे फक्त एक काही नियम सांगत आहे मी, हे तुम्ही 100% पाळावेत असं मुळीच नाही. यातलं जे जमेल तेवढंच भक्तिभावानं करायचं आहे. अखंड दिवा आपल्याला न चुकता घराघरात अखंड दिवा लावा. मी तर सांगते प्रत्येकानं नवरात्रीत 9 दिवस दिवा लावा. मात्र हा दिवा लावल्यावर घरात कुणी ना कुणी थांबा, कारण काहीही घडू शकतं. सोयर असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उपवास झेपत नसेल तर धरावाच असं मुळीच नाही. अष्टमी दिवशी आपल्याला, नवमी किंवा अष्टमी दिवशी कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन कसं करावं हे देखील मी सांगणार आहे. काही जण मोठ्या मोठ्या मुली कन्यापूजन म्हणून घेतात, ही चूक करायची नाहीये. 1 वर्ष ते 7 ते 8 वर्ष, 9 वर्ष फार तर फारच्या कन्या, म्हणजे ज्यांचा पिरियड होत नाही अशा 10 वर्षापर्यंतच्या कन्यांचंच पूजन करायचं आहे. बाकी कन्यांचं पूजन करण्याला कुठलंही महत्त्व इथे नाहीये. पुरणाचे दिवे सुद्धा तुम्हाला दाखवेन मी, मला जमलं तर. 7व्या 8व्या 9व्या दिवशी पुरणाची आरती सुद्धा केली जाते काही भागामध्ये. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती अवश्य पाळा. आमच्याकडे अष्टमी दिवशी कडाकण्यांची माळ केली जाते. आता कडाकणी म्हणजे काय या विषयावर आपण नंतर बोलू, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. अष्टमीला आपल्या कुलदेवीला जाऊन कडाकण्यांची माळ किंवा घरातल्या कुलदेवीला कडाकण्यांची माळ घातली जाते. दसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी मी सांगेन तुम्हाला मुहूर्त, त्या मुहूर्तावर घट हलवावा, पूजा करावी आणि उपवास सोडावा. त्याचप्रमाणे दसऱ्याला कोणतीही माळ, म्हणजे झेंडूच्या फुलांची अशी कुठली तरी एक माळ दसऱ्याला सुद्धा घालावी. धान्याची माळ, जे आपलं खाली धान्य उगवतं त्या धान्याची माळ घालण्याची सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. धान्याची माळ घालून ते धान्य नंतर एखाद्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला पुरायचं आहे, म्हणजे ते धान्य नंतर वाढेल किंवा पशु पक्षी कीटक खाऊन जातील. अजून काय काय टाळायचं आहे? काळे वस्त्र अजिबात घालायचं नाहीये. घरामध्ये मांसाहार चुकूनही, बाहेरनं खाऊन आलोय बाहेरनं आणले नाही, 9 दिवस मांसाहार नाही म्हणजे नाही. घरामध्ये भांडणे, कलह, द्वेष, इतरांबद्दल चर्चा करणे, माघारी बोलणे या गोष्टी पूर्ण वर्ज. शिव्या देणे संपूर्ण बंद. दुसऱ्याकडे जेवणे शक्यतो टाळावे. जर सवाष्ण म्हणून बोलवलं, कुमारिका म्हणून बोलवलं तर चालतं. कांदा लसूण संपूर्ण वर्ज. दसऱ्या दिवशी शस्त्रपूजन किंवा आपण ज्या कुठल्या गोष्टींवर कमवतो त्या गोष्टींना महत्त्व द्या, त्यांची पूजा करा. दररोज 2 वेळा आरती, नैवेद्य, पूजा ही झालीच पाहिजे. देवीचं स्मरण झालं पाहिजे. अजून काय काय सेवा करायच्या याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत, तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअप नंबर असतील तेवढ्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा, ही माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती. श्री स्वामी.